शिवाली? हा नाही, मी पण कसा शिवाली असेल मला सांगा. नाही, तुम्ही म्हणालात ना तुम्ही शिवाली, तर मला वाटलं तुम्ही पण शिवाली. नाही हो. नाही, तुम्ही शिवाली, मी शिवाली. मी पृथ्वी. मग तुमचा चंद्र कुठे आहे? अरे पृथ्वी म्हणजे तो पृथ्वी, म्हणजे अशी ती पृथ्वी मग तो चंद्र, तसं नाही. मग माझ्या पृथ्वीच्या पुढे एक क पण आहे, पृथ्वी क. पृथ्वी का? आपण नाही का आज, अरे असं काय करताय, लग्नासाठी भेटलोय ना आज आपण, बोलणी करायची होती, आठवलं का? माझ्या आईने फोन केला होता. आठवलं हा. आठवलं. पृथ्वी प्रताप, हा मला तुमच्याशी लग्न नाही करायचं, येते मी. ये नाही नाही, हॅलो ही काय बोलली, दिसल्या बोलता लग्न नाही करायचं, याला काय अर्थ आहे? अरे वा रे वा, हे बरोबर नाहीये. तुमच्या चेहऱ्याकडे बघून डायरेक्ट नकारच द्यावासा वाटला हो. हा हे बरोबर नाही रे, तुम्ही असं कसं बोलता, डायरेक्ट नकार द्यावासा वाटला. असं करू नका, थोडं बोला माझ्याशी, मला जाणून घ्या, मग तुम्हाला आवडेल मी. तुम्हाला एक सांगू का? बोला ना. फार सुंदर आहात हो तुम्ही, म्हणजे तुम्ही फोटोत जितक्या सुंदर आहात ना, हा. तेवढ्याच प्रत्यक्षात सुद्धा सुंदर आहात. मी पण एक बोलू का? बोला ना. तुम्ही फोटोतच बरे दिसता. अपमान करायला बोलवलंय मला? नाही तसं हे असं कसं बोलता तुम्ही? आय एम सो सॉरी, राग नका. मी स्पष्ट वक्ती आहे, म्हणजे मी जे आहे ते तोंडावर बोलते. अशीच बायको हवी आहे मला, स्पष्ट वक्ती, जे मनात आहे तेच ओठावर. नाहीतर बाकीच्या बायका, शशीभाऊ तुम्हाला माहिती आहे ना, मनात काहीतरी वेगळं असतं. जेवताना आपण विचारलं, काय ग बरी आहेस ना? हा बरी आहे मी. नाही नाही, चपात्या करतेस पण लाटण्याचा आवाज जोरात येतोय. नाही नाही, चपात्या लाटते मी. नाही नाही, बरी आहेस ना? हो बरी आहे मी. पूर्ण जेवण बनवेपर्यंत आणि भरवेपर्यंत बरी असते ती, नंतर कळतं जेवणात विष आहे. तसं नको, जे मनात आहे तेच ओठावर. नाही नाही, मी स्पष्ट वक्ती. आवडलं मला. तुम्हाला आवडला? मला आवडेल तुमच्याशी लग्न करायला. हाई शपथ, पक्याला नव्हतं आवडलंय. पक्याला? कोण पक्या? पक्या माझा 29वा बॉयफ्रेंड. कितवा बॉयफ्रेंड? 29वा. हा आकडा बोलताना लोकांची जीभ पडते खाली. 29वा. एवढे बॉयफ्रेंड झालेत तुमचे? हो हो, माझ्या आईने मला लहानपणापासूनच शिकवलंय, कधी कोणाला नाही बोलू नये. माझी आई सुद्धा माझ्या बाबांना कधीच नाही म्हणाली नाही. आज आम्ही 18 भावंड आहोत. बरी आहेस ना? हो मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? अगं तसं नाही ग, काय बोलतेस कळतंय का तुला? हो. आई कधी बाबांना नाही म्हणाली नाही, पण कधीतरी बाबांना नाही म्हणाल सांग. बरं आपल्याला काय करायचंय, तू 18 भावंड असू देत, नाही तर 20 भावंड असू देत, मला तू आवडलेली आहेस. पण चला आपण लग्न करूया. मला नाही, मला खरंच नाही करायचंय हो अहो, लग्न. असं काय करता, करा ना लग्न माझ्याशी, माझ्यात काय कमी आहे? सगळंच. असं नका ना करू प्लीज, असं नका ना करू. नाही. ऐका ना, करा ना माझ्याशी लग्न. ऐका, मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय. अहो शिक्षणाचं काय आहे, करू ना नंतर कधीतरी. एवढं काय शिक्षण करून काय करणार आहात? एवढं नाही. झालं असेल ना थोडंफार शिक्षण तुमचं? हो हो झालंय ना. हा कुठपर्यंत शिकलाय तुम्ही? मी कॉलेजच्या मागच्या गेट पर्यंत. हे कुठलं शिक्षण आहे जे कॉलेजच्या मागच्या गेट पर्यंत चालतं? माझा 12वा जो बॉयफ्रेंड होता ना, रम्या, अरे यार, त्याने मला हे कॉलेजच्या गेटवर सगळं शिकवलं. मला कॉलेजमध्ये जाऊच दिलं नाही त्याने. हा कोण रम्या जो कॉलेजच्या गेटवरच सगळं शिकवतोय? हो. मी डेफिनेटली सांगतो, या रम्याने तुम्हाला आयुष्यभर फक्त बायोलॉजी शिकवलं असणार. तुम्हाला कसं माहिती? तुमच्या केमिस्ट्री वरून. या, तुम्हाला सांगते आमचं फिजिक्स तर नका सांगू तुमचं फिजिक्स. तुमची गणित ऐकायला नाही आलो इकडे मी. मरो तो आहे का तुमचा अजून बॉयफ्रेंड? नाहीये. नाहीये ना, मग चला ना आपण लग्न करू. नाही ऐका ना, काय? मला खरंच नाही करायचंय लग्न. का नाही करायचंय? काय प्रॉब्लेम आहे? हे माझा हा प्रॉब्लेम आहे की तुम्ही हे रोमॅन्टिक नाही आहात. मी रोमॅन्टिक नाहीये? नाही आहात. अरे मी रोमॅन्टिक आहे. कुठून? मी सगळीकडून रोमॅन्टिक आहे. तुम्ही म्हणाल तिथून रोमॅन्टिक आहे मी. मला नाही वाटत हो. अहो खरंच. नाही दिसत. अहो माझे मित्र मला म्हणतात तू शाहरुख आहे. तू त्यांच्या तोंडावर. तुम्हाला शाहरुख म्हणतात. अरे मग कोणाला बोलणार? माझ्या इतकं रोमॅन्टिक कोणी नाही. तुम्ही जे म्हणाल ना ते करू शकतो मी. बरं, मला असं प्रपोज पाहिजे की खूप रोमॅन्टिक असला पाहिजे, आणि जर तो रोमॅन्टिक नसेल तर मग मी त्याच्याशी लग्न करणार नाही. बस एवढंच? हो. लग्नासाठी ही अट आहे की तुम्हाला कोणीतरी रोमॅन्टिक प्रपोज केलं पाहिजे? हो. अरे तुम्ही म्हणाल तसा प्रपोज करू शकतो मी. पक्का? पक्का 100%. नाही आवडला तर लग्न कॅन्सल. नाही आवडला तर लग्न कॅन्सल. म्हणजे बघा, प्रपोज
कसा पाहिजे? तुम्ही तिकडून याल, मी इकडून येईल, आपला धक्का लागेल, रुमाल पडेल, तुम्ही रुमाल घेऊन म्हणाल एक्सक्यूज मी, हा रुमाल तुमचा आहे का? आणि रुमाल देताना हाताला हात लागेल आणि मग आपलं अरे चल झालं. अरे आजपर्यंत खूप वेळा हाताला हात लागलाय, ते पण ट्रेन मध्ये. पण टेन्शन नाही. आता बघा तुम्हाला रोमॅन्स काय असतो ते दाखवतो. टेन्शनच नाही, इतकं सोपं आहे ना. आता करतो. नाही आवडलं तर मग लग्न कॅन्सल. नाही आवडलं तर लग्न कॅन्सल. पण करा तुम्ही. रोमॅन्टिक बघायचं तुम्हाला रोमॅन्टिक पृथ्वी दाखवतो. तुम्ही रुमाल आहे ना? रुमाल आहे, तुम्ही तिकडून या. बरं. दादा प्लीज एक काहीतरी रोमॅन्टिक म्युझिक वाजवा. आज हिला शाहरुख खान काय असतो ते दाखवतो. एक्सक्यूज मी. हॅलो इकडे या. पळून काय जाता मागच्या मागे? इकडे या. ठरलं ना आता प्रपोज करायचं रोमॅन्टिक. पळून काय जाता? इकडे या. ते मला दिसलंच नाही तुमच्यात रोमॅन्टिक काही. आणि असं काय करतं? मला विचारू तर द्या ना, मग कळेल ना तुम्हाला. मला फील वाईबच येणार नाही. येणार. हे बघा मला सांगा, हा रुमाल तुमचा आहे? हे काय नवीन? हे काय? मला नाही वाटत आहे तुमच्याकडे बघून. अरे असं कसं नाही. अजून एकदा करूया माझ्यासाठी. प्लीज माझ्यासाठी करूया एकदा. प्लीज एकदा. आहे. बघा आता तुम्ही माझा रोमॅन्स बघा. लक्ष आहे. हॅलो. एक्सक्यूज मी, हा रुमाल तुमचा आहे का? एक्सक्यूज. हॅलो. इकडे या तुम्ही. इकडे या आधी. मी इकडे रुमाल घ्यायला वळलो की तुम्ही पळून काय जाता हो? मी जरा शशीकडे जाऊन येत होते. शशीकडे कशाला जायचंय तुम्हाला? तुमच्याकडे बघून रोमॅन्टिक वाटतच नाहीये. कसं वाटत नाहीये? इथे कोणालाही विचारा, माझ्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक इथे कोणी असू शकतं का? आहे. हो. एक मिनिट. आहे. इथून मला कोणीतरी हो बोललंय. कोण बोललंय हो? माझ्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक ते दिसले. कोण? तुम्ही आहात. मग पुण्याची माणसं काय कमी आहेत काय? रोमॅन्टिक आहेत की नाही बघितलं? इगोवर घेतलंय मी. आता मी इगोवर घेतलंय. आता प्रश्न अस्तित्वाचा आहे. मी चॅलेंज देतो, मोशीत माझ्यापेक्षा रोमॅन्टिक कोण नाही. मी पण चॅलेंज देते आणि निघाला रोमॅन्टिक तर कोण आहे? ज्याच्यात हिंमत असेल तो हात वर करेल. कोण आहे रोमॅन्टिक? कोण आहे? हा बघ तू रोमॅन्टिक आहेस. अजून कोण आहे का रोमॅन्टिक? या बाबा, मी बघितला तुमचा हात. बाबा मी खाली येऊन कडेवर घेऊन येईन वर तुम्हाला. या इकडे या लवकर. आजी मी खाली आलोय. मी नसतो सोडत. तुम्ही हात कसा वर केला? आई शपथ. ये आपण दाखवूया. तरुण वर्ग वर्सेस सिनियर सिटीजन. मी सोडत नसतो. आई शपथ. आज मला त्या गाण्याचा अर्थ कळतोय. पिकल्या पानाचा. इकडे या. माझ्यासोबत फोटो काढायचा आणि रोमॅन्टिक आहे म्हणताय. या लवकर. मला असं वाटतं इथं तरुण कोणीच रोमॅन्टिकच नाहीयेत वाटतं. आहे काय मोशी? चॅलेंज होतो. चॅलेंज, ओपन चॅलेंज. कोण आहे का रोमॅन्टिक? एक माणूस दिसलाय मला. अजून कोणी आहे? या तुम्ही इकडे या. अजून कोण आहे? अरे रोमॅन्सची स्पर्धा आहे का पेन्शन घ्यायची स्पर्धा आहे? 60 वर्षाच्या वरच सगळे येत आहे का? इकडे बघा. आले 25 पण आले. मला तुझ्यासोबत फोटो काढायचा म्हणून रोमॅन्टिक. बाबांनी प्रेम सुरूच केलं. मॅडम मला तुमच्यासोबत फोटो काढायचा म्हणून म्हटलं. अजून कोण आहे? कोणात आहे हिंमत? तू ये. अजून आहे कोणात हिंमत? कोण दिसतंय रोमॅन्टिक? शपथ. कोट घालून रोमॅन्टिसिझम दाखवायला बूट घालून आले रे रोमॅन्स करायला. ऑफिस मधनं आलेत ते. ऑफिस मध्ये डायरेक्ट. एक मिनिट. सगळ्यात पहिलं एकदम नौजवान ज्या माणसाने हात वर केला. बाबा तुमचं नाव काय? लोखंडे. आज लोखंडे परीस स्पर्श करून सोनं घरी घेऊन जाणार वाटतं. पूर्ण नाव सांगा बाबा. नंदकिशोर लोखंडे. नंदकिशोर. बाबा
मी विचारलं इथे कोणी रोमॅन्टिक आहे का, तुम्ही हात वर केला, बरोबर? तुम्ही खरंच रोमॅन्टिक आहात? हो. मग मी तुम्हाला चॅलेंज देतो, हिला प्रपोज करून दाखवा माझ्यापेक्षा भारी. सॉरी. सॉरी काय सॉरी, इकडे या. असं नाही सोडणार आता मी. लोखंडे बाबा, काका म्हणू, दादा म्हणू, वहिनी आली मिस्टर का? लोखंडे म्हणू. येस. वहिनी आल्यात? नाही वहिनी नाही आले. नाही आल्यात. कळतोय तुम्हाला जोश कुठनं येतोय? म्हणूनच मी इथं आलो. बाबा तयारीतच आहेत. आज घरात भांडण आहेच. कुठं बघितल्यावर भांडण होतील काय? नाही नाही, पण आता तुम्ही आलाय तर तुम्हाला प्रपोज करावं लागणार.